7th Standard English, Unit 1.6 In a Class of Their Own. या स्टोरीचा आज आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. पेज नंबर 29वरील क्वेश्चन फर्स्ट पहा. रीड अलाउड द टू कन्व्हर्सेशन्स इन धिस पार्ट. म्हणजेच या पाठातील पुढील 2 संवाद वाचा. यातील पहिला पहा, बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट्स, आणि दुसरा आहे बिटवीन अस्मिता अँड स्नेहल. कन्व्हर्सेशन बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट्स. स्टुडंट: आर यू अँग्री विथ अस मॅडम? मिसेस देसाई: नो, नॉट ॲट ऑल. Sushmita: but you don't feel proud of us anymore. Mrs. Desai: no Sushmita, you are my class and I will always want to be proud of you. Come on, now let us go back to our studies. Take out your books. Now second conversation. Conversation between Asmita and Snehal. Snehal: did you notice what Desai ma'am said, Asmita? She said, I will always want to be proud of you. She didn't say, I am proud of you. Asmita: what do you expect? So many of us fail. So many miss the test. How do you expect her to be proud of us? Second question. Say whether the following statements are right or wrong. म्हणजेच पुढील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहा. यातील पहिला पहा, देअर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन द क्लास. तर हे स्टेटमेंट राईट आहे. सेकंड, दे नेवर क्वॅरल. हे स्टेटमेंट रॉंग आहे. थर्ड, देअर टीचर्स नेवर शाउट ॲट देम. हे स्टेटमेंटसुद्धा रॉंग आहे. फोर्थ, देअर वॉज नो युनिटी अमंग द स्टुडंट्स इन द क्लास. हे स्टेटमेंट देखील रॉंग आहे. नेक्स्ट पहा, सुष्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. हे स्टेटमेंट राईट आहे. लास्ट, अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. हे स्टेटमेंट राईट आहे. क्वेश्चन थर्ड. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढील प्रश्नांची चर्चा करा. यातला पहिला, व्हाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर. म्हणजेच श्रीमती देसाईच्या वर्गाला त्या बाई का आवडतात? आन्सर, मिसेस देसाईज क्लास लाईक्स हर बिकॉज शी इज प्राऊड ऑफ द क्लास इन स्पाईट ऑफ द थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. शी लाईक्स देअर युनिटी. शी ॲड्रेसेस देम रिस्पेक्टफुली अँड लविंगली. शी वॉज सॉरी for their poor result, but didn't scold or punish them. She still wanted to be proud of them. The class liked this kind attitude of their teacher. यानंतर दुसरा क्वेश्चन पहा. Should Mrs. Desai have been angry or unhappy? श्रीमती देसाईंनी रागवायला किंवा दुःखी असायला हवे होते का? आन्सर, यस, बिकॉज मेनी स्टुडंट्स फेल्ड इन वन ऑर मोर दॅन वन सब्जेक्ट अँड सम स्टुडंट्स हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. शी वॉज नॉट एक्सपेक्टिंग धिस काइंड ऑफ रिझल्ट ऑफ क्लास. क्वेश्चन 4.
यूज द इन्फॉर्मेशन अबाउट युअरसेल्फ अँड मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस यूजिंग द फॉलोइंग ॲडवर्ब्स. म्हणजेच तुमची स्वतःविषयीची माहिती वापरा व पुढील ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणे वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर या ठिकाणी आपल्याला ॲडवर्ब दिलेले आहेत पहा. ऑलवेज, रेग्युलरली, समटाईम्स आणि नेवर. तर ही क्रियाविशेषणे वापरून आपण स्वतःविषयीची वाक्य तयार करूयात. सुरुवातीला पहा ऑलवेज. आय ऑलवेज वॉश माय हँड्स बिफोर मील. आय ऑलवेज वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सेकंड पहा रेग्युलरली. आय गो टू स्कूल रेग्युलरली. आय डू माय होमवर्क रेग्युलरली. थर्ड समटाईम्स. समटाईम्स आय फॉरगॉट माय वॉच ॲट होम. समटाईम्स आय लाईक टू हिअर म्युझिक. फोर्थ पहा नेवर. आय नेवर मेक नॉईज इन द क्लास. आय नेवर आर्ग्यू विथ माय फ्रेंड्स. या प्रश्नामध्येच आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा. यू मे आल्सो मेक एनी अदर सेंटेन्सेस यूजिंग दीज ॲडवर्ब्स. म्हणजेच ही क्रियाविशेषणे वापरून इतर काही वाक्य लिहा. तर पहा या ठिकाणी पहिलं आहे ऑलवेज. द सन ऑलवेज रायझेस इन द ईस्ट. आय ऑलवेज ट्राय टू मेक माय हँडरायटिंग गुड. सेकंड पहा रेग्युलरली. रोहन रेग्युलरली अटेन हिज म्युझिक क्लास. वी रेग्युलरली फॉलो टीचर्स इन्स्ट्रक्शन्स. समटाईम्स. समटाईम्स ही गेट पनिश्ड. समटाईम्स श्याम रीड्स स्टोरी बुक. नेवर. आय नेवर ईट अनहेल्दी फूड. ही नेवर सॉ such a huge animal. Question 5. Write the following words in the appropriate places to complete the following tables. तर या ठिकाणी आपल्याला पुढील तक्ता पूर्ण करण्याकरता दिलेले शब्द योग्य ठिकाणी वापरायचे आहेत. शब्द कोणकोणते दिलेले आहेत पहा. इटसेल्फ, हरसेल्फ, मायसेल्फ, युअरसेल्फ्स, अवरसेल्फ्स, युअरसेल्फ, हिमसेल्फ आणि देमसेल्फ. तर या ठिकाणी तक्त्यामध्ये पहा. आयच्या पुढे मायसेल्फ येईल. त्यानंतर वीच्या पुढे अवरसेल्फ येईल. यूच्या पुढे युअरसेल्फ. यूच्या पुढे युअरसेल्फ्स. त्यानंतर हीच्या पुढे हिमसेल्फ. इटच्या पुढे इटसेल्फ. शीच्या पुढे हरसेल्फ आणि देच्या पुढे देमसेल्व्स. क्वेश्चन 6. से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. देर आर 26 letters in the alphabet. Divide them into groups of rhyming letters. For example, Q, U, W are rhyming letters that end with the YU sound. Did you find a rhyming letter for each of the 26 letters? पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. ए पासून झेडपर्यंतची इंग्रजी मुळाक्षरे म्हणा. त्यातील यमक जुळणाऱ्या अक्षरांचे गट लिहा. उदाहरण दिलेलं आहे पहा त्यांनी या ठिकाणी. क्यू, यू, डब्ल्यू या अक्षरांचे शेवटचे उच्चार म्हणजे ध्वनी यू, वाय यू असे होतात पहा. पहा या ठिकाणी तुम्ही उच्चार करून क्यू असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा शेवटी आपला साऊंड यू असा होतो. मग याचप्रमाणे आपल्याला इतर काही अल्फाबेटमधील अक्षरांचे यमक जुळणाऱ्या लेटरचे गट करायचे आहेत पहा. क्यू, यू आणि डब्ल्यू ही अक्षरे सोडून आपण इतर अक्षरे पाहूयात. तर पहा या ठिकाणी ए, बी, सी, डी, ई, जी, आय, पी, टी, व्ही.
तर या अक्षरांचा उच्चार आपण जेव्हा करतो पहा, तेव्हा शेवटी आपला साऊंड ई असा येतो. त्यामुळे यांचा एक गट तयार होईल. त्यानंतर पुढचे अक्षर पहा, जे, के. यांचासुद्धा उच्चार करताना शेवटी आपल्याला ई हा साऊंड येतो पहा. त्यानंतर यस आणि यक्स या 2 अक्षरांचा उच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा शेवटचा साऊंड आपल्याला यस असा येतो. त्यामुळे या ठिकाणी हे 3 गट तयार होतील. नो अदर लेटर्स राईम्स विथ ईच अदर. यानंतर पेज नंबर 29वरच आपल्याला कॉमन नाउन्सची माहिती दिलेली आहे. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. पहा या ठिकाणी, सम नाउन्स स्टँड फॉर ग्रुप्स ऑफ थिंग्स ऑर पीपल. सच नाउन्स आर कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. तर या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समुदायवाचक नाम. तर काही नामे ही कशी असतात सांगा, ग्रुपच्या म्हणजे गटाच्या माध्यमामध्ये, जसे की काही वस्तूंचा गट, लोकांचा गट याप्रमाणे. तर त्यांना कलेक्टिव्ह नाउन्स असे म्हणायचे. एक्झाम्पल पहा, क्लास म्हणजेच वर्ग. तर आपल्याला माहिती आहे की वर्गामध्ये मुले आणि मुली असतात. मग या सर्वांना मिळूनच क्लास तयार होतो. म्हणून क्लास हे काय आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे. पीपल, अ हर्ड ऑफ कॅटल, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, अ टीम ऑफ प्लेयर्स, अ सेट ऑफ कार्ड्स, लिस्ट्स ऑफ नेम्स ही सुद्धा कलेक्टिव्ह नाउनची काही उदाहरणे आहेत. कलेक्टिव्ह नाउन्स आल्सो हॅव सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. म्हणजेच समुदायवाचक जी नामे आहेत त्यांचेसुद्धा एकवचन आणि अनेकवचन होतात. फॉर एक्झाम्पल पहा, क्लास, क्लासेस. तर या ठिकाणी पहा, क्लास हा काय आहे सांगा, समुदायवाचक नाम म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. तर या ठिकाणी क्लास हे सिंग्युलर फॉर्म आहे आणि क्लासेस हे प्लुरल फॉर्म आहे. त्यानंतर पहा, हर्ड, हर्ड्स, फ्लॉक, फ्लॉक्स ही सुद्धा सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्ममधील कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. मेक अ कलेक्शन ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा कलेक्टिव्ह नाउन्सचा आपल्या वहीमध्ये संग्रह करा.